मोकळ्या भूखंडांच्या विषयावरून आता शिवसेना आणि महापालिकेच्या प्रशासनामध्ये जुंपली। प्रशासन शिवसेनेला बदनाम करत असल्याचा सभागृह नेत्यांचा थेट आरोप, तर आदित्य ठाकरेंचं आयुक्तांना पत्र। दुष्काळावरून सुप्रीम कोर्टाने राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं। दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना मोफत अन्नधान्य आणि मनरेगा अंतर्गत 150 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्याचे निर्देश। बिल्डर अमर भाटियांची हत्या झाल्याचा मित्रांनी व्यक्त केला संशय। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली सखोल चौकशीची मागणी। नाशिकमध्ये 6 कोटीच्या नोटा बँकांनी केल्या परत। प्रिंटिंग मध्ये चुका असल्यामुळे नोटा परत करण्याचा निर्णय। 3 कामगार निलंबित। महानंदा डेअरी मधल्या घोटाळ्याच्या संदर्भात तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांवर गुन्हा दाखल। नियम डांबलून दूध संघाला दिले पैसे। प्राणांची बाजी लावून इतरांना वाचवणाऱ्या बार्शीच्या अमोल गायकवाडची उपेक्षा। अजूनही मिळाली नाही मदत। कोथरूडच्या आगीमध्ये वाचवले होते 4घांचे प्राण। मराठवाड्यामध्ये सिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले। कोट्यावधींचा चुराडा होऊ नये, शेतकऱ्याच्या शिवारात पाणी नाही। IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। टेनिस फिक्सिंग प्रकरणाचे धागेदोरे CNN नेटवर्कच्या हाती। जागतिक अव्वल 50 खेळाडूंपैकी एका प्रसिद्ध खेळाडूवर संशय। आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांचं निधन। मुंबईमधल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। वैचारिक लिखाण करणारा अभ्यासू संपादक हरपला।